आज आपण थर्मल कंडक्टिव्हिटी गेजेस बघणार आहोत. थर्मल कंडक्टिव्हिटी गेजेसचे दोन टाइप आहेत. एक आहे पिरानी गेज आणि दुसरा आहे थर्मोकपल टाइप गेज. म्हणजेच गेज शब्द आला की एक लक्षात ठेवा, गेज आलाय की आपल्याला काय करायचंय, गेज शब्द आला की समजायचं आपल्याला प्रेशर मेजरमेंट करायचे. मग थर्मल कंडक्टिव्हिटी मध्ये दोन प्रकारचे हे गेजेस आहेत, एक पिरानी गेज आणि एक थर्मोकपल गेज. आता ती स्लाइड आहे ती शेअर करतो तुम्हाला. हे बघा, आता मगाशी मी काय म्हटलं की थर्मल कंडक्टिव्हिटी गेजेस किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. कुठले कुठले? एक पिरानी गेज आणि दुसरा थर्मोकपल टाइप गेज. आता इथे दोन टर्म आपल्याला ह्या पिरानी गेज, आज आपण फक्त काय बघणार आहे, पिरानी गेज बघणार आहे. पुढच्या लेक्चरला थर्मोकपल टाइप गेज बघायचं आहे. तर हा पिरानी गेज समजून घेण्या अगोदर तुम्ही जर समजा पुस्तकामधून किंवा नोट्स मधून डायरेक्ट वाचायला सुरुवात केली तर ते लवकर साधारणतः तुमचं लक्ष देत नाही कन्सेप्ट, पण ते मधनच त्यांनी काय केली, सुरुवात केली. बघा यामध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी. आता काय आहे थर्मल कंडक्टिव्हिटी? द ॲबिलिटी टू कंडक्ट द हीट, म्हणजे काय म्हणतो आपण थर्मल कंडक्टिव्हिटी. तसंच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय आहे? ॲबिलिटी टू कंडक्ट द इलेक्ट्रिक करंट. म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे ॲबिलिटी टू कंडक्ट द हीट. मग मला सांगा, लाकडाची थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त असेल का लोखंडाची थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त असेल? लोखंडाची. कोण जास्त चांगल्या पद्धतीने उष्णता वाहून नेऊ शकतो? लाकूड का लोखंड? लोखंड. लोखंड. म्हणजे लोखंडाची थर्मल कंडक्टिव्हिटी काय आली? जास्त आली. आणि लाकडाची थर्मल कंडक्टिव्हिटी आली कमी. तसंच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ॲबिलिटी टू कंडक्ट द इलेक्ट्रिक करंट. आता लोखंड जास्त चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रिक करंट वाहून नेऊ शकतं का लाकूड नेऊ शकतं? तर लोखंड नेऊ शकतं. म्हणजे लोखंडाची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय आली? जास्त आली. म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलं की थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, एकच लक्ष ठेवायचं, ॲबिलिटी टू कंडक्ट द हीट, उष्णता वाहून नेण्याची क्षमता. मराठीमध्ये आपण असं एक व्याख्या करूया. आता ही पिरानी गेज आहे, ह्यामध्ये 3 केसेस दिलेले आहेत त्यांनी. आता एक सिंपल आहे एकदम, अगदी 5वीतल्या मुलाला सुद्धा हा एक सहज कळेल. पिरानी गेज अत्यंत सहजपणे 5वीतल्या मुलाला सुद्धा समजू शकते. बघा आता इथं वर्किंग प्रिन्सिपल मध्ये 3 केसेस घेतले. पहिली घेतली मीडियम एअर, मीडियम ऍटमॉस्फिअर एअर. आता इथे डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसते? एक इलेक्ट्रिक वायर दिसते, स्मॉल आय एवढा काय केलेला आहे, करंट त्या वायर मधून पास केलेला आहे. आणि त्या इलिप्स मध्ये म्हणजे त्या इलेक्ट्रिक वायरच्या शेजारी कसलं वातावरण आहे, कसलं मीडियम आहे? ऍटमॉस्फिअरिक एअर.
म्हणजेच ऍटमॉस्फेरिक एअर म्हणजे काय, आता तुमच्या शेजारी जे वातावरण आहे ते पण काय आहे, ऍटमॉस्फेरिक एअर. त्याचं प्रेशर किती आहे, 760 टॉप. किंवा 760 mmHg म्हणूया. ते इलेक्ट्रिक वायर गेली, त्यातून काय स्मॉल आय एवढा करंट काय केलाय, पास केलेला आहे. आणि त्या इलेक्ट्रिक वायर भोवतीचं वातावरण कसलंय, ऍटमॉस्फेरिक एअर, म्हणजे रूम टेम्परेचर म्हणूया किंवा रूम ऍटमॉस्फिअर. बघा काय लिहिलेलं आहे इथं, दिस इज द इलेक्ट्रिक वायर, द medium around the electric wire is atmospheric air, means pressure of medium is atmospheric pressure. म्हणजे एक इलेक्ट्रिक वायर घेतली, त्याच्या भोवतीचं इलेक्ट्रिक वायर भोवतीचं जे मीडियम आहे ते कसलं आहे, ऍटमॉस्फेरिक एअर. आता ऍटमॉस्फेरिक एअर आहे म्हटल्यावर प्रेशर किती असणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. आता if we pass electric current I for time t through the wire of resistance R, some heat will generate in the wire. जर समजा मी स्मॉल आय एवढा करंट टी या टाइम करता वेळ करता त्या वायर मधून, म्हणजे ज्या वायरचा रेजिस्टन्स आर आहे अशा वायर मधून जर पाठवला तर काहीतरी हीट कशामध्ये जनरेट होईल, त्या इलेक्ट्रिक वायर मध्ये जनरेट होईल. मग किती असेल ही इलेक्ट्रिक हीट, हीट जनरेटेड इज इक्वल टू Q इज इक्वल टू I स्क्वेअर कॅपिटल R T. 10वी मध्ये हा नियम शिकलाय का नाही तुम्ही, 10वी मध्ये शिकलाय तुम्ही. हा बोला, हा बोला. वेटिंगच्या मुलीने ऍड करायचं. काय प्रॉब्लेम आहे का, स्लाइड दिसते नाही, पीडीएफ दिसते ना तुम्हाला. वेटिंगला मुली आहेत त्यांना ऍड करा. हॅलो, पीडीएफ दिसते का. हो पीडीएफ दिसते, हो स्क्रीन दिसते. हा प्रॉब्लेम काय सांगा मला. सर मीटिंगला मुली आहे, फक्त या जॉईन ऍड करा. ऑटोमॅटिक जॉईन होतात, हे होतात. हा सांगा त्यांना जॉईन होला पण एक तुमचं. हा झाले. बघा आता तर इलेक्ट्रिक वायर आहे, स्मॉल आहे एवढा करंट पास केला आणि त्याच्या सराउंडिंगचं जे वातावरण आहे ते काय आहे, ऍटमॉस्फेरिक एअर आहे. तर हीट जनरेट किती होईल, Q इज इक्वल टू I स्क्वेअर RT. आता नाउ दिस हीट विल डिसिपेट इनटू atmospheric air, means whatever heat generated gets dissipated in atmospheric air. आता ही हीट जी जनरेट झालेली ती काय होईल, डिसिपेट होईल कुठं, ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये. डिसिपेट होणं म्हणजे काय, नष्ट होणे. म्हणजे व्हॉट एव्हर हीट जनरेटेड गेट्स डिसिपेटेड इन ऍटमॉस्फेरिक एअर. जी काय उष्णता आहे इलेक्ट्रिक वायर मध्ये तयार होईल ही सगळीच्या सगळी उष्णता काय होईल, ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये डिसिपेट होईल, नष्ट होईल. हा तर कन्सेप्ट आला लक्षात. हा कन्सेप्ट लक्षात आला का, सांगू पुन्हा एकदा. लक्षात आलं ना तुमच्या. हो सर. ओके, बघा एक इलेक्ट्रिक वायर आहे, त्याच्यातून स्मॉल आय एवढा करंट सुटला आहे. त्या इलेक्ट्रिक वायर भोवती ऍटमॉस्फेरिक एअर, म्हणजे त्या इलेक्ट्रिक वायर भोवती कुठले मीडियम आहे, ऍटमॉस्फेरिक एअर, म्हणजे सिंपल एअर. अशा वेळी त्या वायर मधून स्मॉल आय एवढा करंट जर समजा टी या कालावधीसाठी सोडला आणि त्या वायरचा रेझिस्टन्स कॅपिटल आर आहे असं मानलं तर त्या वायर मध्ये Q इज इक्वल टू I स्क्वेअर RT एवढी हीट तयार होईल. आणि ही हीट, जेवढी काही हीट त्या वायर मध्ये तयार होईल, उष्णता तयार होईल, ती सगळीच्या सगळी उष्णता वातावरणामध्ये पाठवली जाईल, वातावरणामध्ये शोषली जाईल. ठीक आहे, हे एवढं सांगायचं होतं आपल्याला. आता हे मीडियम ऍटमॉस्फेरिक एअर झाले. पण जर समजा मीडियम सेकंड
जर समजा तुम्ही ती घेतलेली इलेक्ट्रिक वायर आहे, स्मॉल आय एवढा करंट तुम्ही पाठवलेला आहे कशातून, त्या वायर मधून, त्या वायरचा रेजिस्टन्स किती, कॅपिटल आर पहिला आहे तेवढाच आहे. तर अशा वेळी काय होईल, फक्त सराउंडिंग मीडियम आता काय आहे, कूल एअर, थंड हवा आहे. बघा, इन द सेकंड केस टेक अ कूल एअर ऍज अ मीडियम अराउंड द इलेक्ट्रिक वायर. या दुसऱ्या केस मध्ये काय करायचंय, जी इलेक्ट्रिक वायर आहे त्या इलेक्ट्रिक वायर भोवतीचं वातावरण कसलं आहे, कूल एअर आहे, एकदम कोल्ड हवा आहे त्या ठिकाणी. मग ह्या वी कॅन डिफाइन दिस मीडियम ऍज आयदर हाय प्रेशर मीडियम, हायर डेन्सिटी मीडियम, हायर कंडक्टिव्हिटी मीडियम. म्हणजे या प्रकारच्या मीडियमला, म्हणजे त्या कूल एअरला आपण काय म्हणू शकतो की हाय प्रेशर मीडियम आहे, किंवा हायर डेन्सिटी मीडियम आहे, किंवा हे हायर कंडक्टिव्हिटी मीडियम आहे. मग तुम्ही म्हणाल सर हे हायर डेन्सिटी मीडियम कसं काय, तर द कूल एअर हॅज हायर डेन्सिटी. जी थंड हवा असते, लक्षात ठेवा, जी थंड हवा असते तिला काय असते, डेन्सिटी हिची नेहमी जास्त असते. का डेन्सिटी जास्त असते, बिकॉज इट हॅज अ स्मॉलर वॉटर पार्टिकल्स इन इट. का, तर त्यामध्ये स्मॉल वॉटर पार्टिकल्स असतात, त्यामुळे काय आहे, थंड हवेची डेन्सिटी कशी असते, हायर असते. मग डेन्सिटी हायर असते, तसंच जर डेन्सिटी हायर आली तर काय आलं, प्रेशर सुद्धा काय येणार आहे, आपोआपच हायर येणार आहे. लक्षात, प्रेशर सुद्धा काय येणार आहे, आपोआपच हायर येणार आहे. आणि असंच मीडियम हायली कंडक्टिव्ह कसं असतं ते पण आपण बघणार आहोत. बघा काय केलंय, इन दिस केस we are passing same amount of current I through the same wire which is used in first case. पहिल्या केस मध्ये जी वायर वापरली होती तीच वायर घेतली, त्या वायर मधून स्मॉल आय एवढा करंट पाठवला. फक्त ह्या केस मध्ये फरक काय, आपल्या वायरच्या भोवती सराउंडिंग मीडियम कसला आहे, आता कूल एअर, एकदम थंड हवा आहे त्या वायरच्या शेजारी. मग तुम्ही जास्ती करंट आय पाठवताय, स्मॉल आय टी या टाइम साठी, डेफिनेटली अमाउंट ऑफ हीट जनरेट होईल का नाही त्यामध्ये, किती अमाउंट ऑफ हीट जनरेट होईल, सो अमाउंट ऑफ हीट Q is equal to I square RT generated in the wire. त्या वायर मध्ये Q equal to I square RT एवढी हीट काय झाली, जनरेट झाली. आता बघा, हीट जनरेट झाली कशामध्ये, इलेक्ट्रिक वायर मध्ये. शेजारी मीडियम कुठले, कोल्ड एअर, लक्षात, अतिशय थंड वातावरण. काय होईल अशा वेळी, नाउ दिस हीट विल इमिजिएटली गोज इनटू द कूल एअर ऍटमॉस्फिअर. मग अशा वेळी ही जी तयार झालेली उष्णता आहे, हीट आहे, ती काय होईल, जलद गतीनं कूल ऍटमॉस्फिअर मध्ये डिसिपेट होईल, निघून जाईल. लक्षात. आता बघा, इलेक्ट्रिक वायर आहे, त्यातून स्मॉल आय एवढा करंट वाहतोय, मीडियम कूल एअर आहे, हीट जनरेट काय इलेक्ट्रिकल वायर मध्ये झाली. आता जनरेट झालेली हीट कुठे गेली, मग कूल एअर मध्ये, कोल्ड एअर मध्ये ती निघून गेली. मग मला सांगा, त्या वायरचं टेम्परेचर कमी होईल का वाढेल, काय होईल, वाढेल. काय होईल, मला एक सांगा, तुम्ही अत्यंत उन्हात चालत चालत आलेला आहे, पळत पळत कुठं, तुमच्या बॉडीचं टेम्परेचर झाले 32 आणि तुम्ही एसी मध्ये जाऊन थांबला, एसीचे टेम्परेचर सेट केले 20. तुमची जी बॉडी आहे ती 32 डिग्री 50 डिग्रीला जाईल का 32 डिग्री तुमची बॉडी 20 डिग्री टेम्परेचर अटेंड करेल, इमॅजिन करा काय होईल. बघा, तुमच्या बॉडीचं टेम्परेचर आता आहे की 32, ठीक आहे, आणि तुम्ही एसी रूम मध्ये गेला, एसीचं टेम्परेचर सेट केले 20 ला, तुमच्या बॉडीचं टेम्परेचर कमी होईल का वाढेल, कमी होईल. मग तशी ही आता इलेक्ट्रिक वायर आहे, इलेक्ट्रिक वायर मध्ये करंट गेल्यामुळे हीट तयार झाली त्यामध्ये,
शेजारी कोण आहे? कोल्ड एअर आहे. मग त्या वायरचं टेम्परेचर वाढेल का कमी होईल? कमी रिड्यूस होईल टेम्परेचर. रिड्यूस होईल. बिकॉज ऑफ दॅट काय होईल? टेम्परेचर ऑफ वायर गेट रिड्यूस्ड. त्यामुळे काय होईल? वायरचं टेम्परेचर कमी होईल. आणि आपल्याला माहित आहे की टेम्परेचर ऑफ इलेक्ट्रिक वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स ऑफ वायर. आणि आपल्याला माहित आहे की टेम्परेचर ऑफ इलेक्ट्रिक वायर काय असते? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स ऑफ वायर. म्हणजे जर एखाद्या इलेक्ट्रिक वायरचं टेम्परेचर कमी केलं तर तिचा रेजिस्टन्स काय झाला? कमी झाला. जर तुम्ही समजा 0 केल्विन कडे गेला तर त्या इलेक्ट्रिक वायरला रेजिस्टन्सच राहणार नाही, मग तो सुपर कंडक्टर होईल. आणि जर समजा तुम्ही ते वायरचं टेम्परेचर वाढवत गेला तर त्या वायरचा रेजिस्टन्स पण वाढेल. म्हणजे if temperature of wire get reduced then resistance of wire also get reduced. म्हणजे वायरचं टेम्परेचर कमी केलं तर काय होईल? रेजिस्टन्स ऑफ वायर पण काय होईल? कमी होईल. Therefore we can conclude that, त्यामुळे आपण असं निष्कर्ष काढू शकतो की higher conductivity medium changes the electric resistance of electric wire. यावरून आपण कसं काय करू शकतो? हायर कंडक्टिव्हिटी मीडियम चेंजेस द रेजिस्टन्स ऑफ इलेक्ट्रिक वायर. म्हणजे आता हे कूल एअर हे मीडियम कसं झालं? हायर कंडक्टिव्हिटी मीडियम झालं नाही का? तर हीट त्यांनी काय केलं? हायली कंडक्ट केली. कूल एअर मध्ये वॉटर पार्टिकल्सनं हीट हायली कंडक्ट केली. त्यामुळे काय झालंय? त्या वायरचा रेजिस्टन्स पण ऑटोमॅटिकली चेंज केला नाही त्यांनी. कसा? तर जी हीट तयार झाली ती वॉटर पार्टिकल्सने काय घेतली? शोषून घेतली. त्यामुळे ते मीडियम कसं झालं? हायली कंडक्टिव्ह झालं. त्यामुळं हीट जी तयार झाली ती शोषून घेतली गेली. त्यामुळं वायरचं टेम्परेचर काय झालं? कमी झालं. वायरचं टेम्परेचर कमी झालं म्हणजे काय झालं? त्या वायरचा रेजिस्टन्स पण काय झाला? कमी झाला. आणि हा कमी झालेला जो रेजिस्टन्स आहे किंवा हा चेंज झालेला जो रेजिस्टन्स आहे हा काय केला जातो? प्रेशर मध्ये कॅलिब्रेट केला जातो. लक्षात? हा प्रेशर मध्ये कॅलिब्रेट केला जातो. कोणत्या प्रेशर मध्ये कॅलिब्रेट केला जातो? जे पिरानी गेजच्या चेंबरला जे सप्लाय केलेला ना गॅस, त्यासाठी तो प्रेशर जे आहे त्यामध्ये कॅलिब्रेट केला जातो. आता इथे लिहिलेलं आहे बघा, द चेंज इन रेजिस्टन्स व्हॅल्यू कॅन फाइंड द प्रेशर व्हॅल्यू ऑफ सप्लाइड गॅस टू पिरानी गेज चेंबर. म्हणजे पिरानी गेज चेंबर जो आहे त्याला काय केलं? आपण गॅस सप्लाय केला असतो आणि का त्याचे प्रेशर मोजायचंय. मग अशा वेळी ही जर वायर समजा पिरानी गेज मध्ये ठेवली तुम्ही तर समजा त्या वायरचा रेजिस्टन्स बदलला तर काय होणार आहे? वेटस्टोन रिजन बॅलन्स होईल. ते पुढे आपण बघणार आहे. तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवा तुम्ही की जो गॅस आपल्याला ज्याचं प्रेशर मोजायचो तो काय केला जातो? पिरानी गेजला सप्लाय केला जातो. आणि त्या पिरानी गेज मधले जो रेजिस्टर असतो त्याचं जी वायर असते तिचा रेजिस्टन्स बदलतो. त्याच्यावर आपण प्रेशर कॅल्क्युलेट करतो. ते कसं करतो ते पुढे बघणार आहे. फक्त एक लक्षात ठेवा की हायर कंडक्टिव्हिटी मीडियम किंवा हायर डेन्सिटी मीडियम किंवा हायर प्रेशर मीडियम मध्ये ही इलेक्ट्रिक वायरचा रेजिस्टन्स कसा चेंज झाला हे फक्त लक्षात ठेवा. कोल्ड एअर मध्ये काय झालं? मग कोल्ड एअर वापरल्यामुळे काय झालं? वायरचं काय झालं? टेम्परेचर कमी झालं. टेम्परेचर कमी झालं त्यामुळे वायरचा रेजिस्टन्स कसा झाला? कमी झाला. हे फक्त लक्षात ठेवा. आता समजा हॉट एअर घेतली तर काय होईल? या इथे बघा, हॉट एअर घेतली टेम्परेचर इन्क्रीज होणार. बघा आता या इथे सेम केस घेतलेली आहे. इन द थर्ड केस काय केले? एक हॉट एअर एज अ मीडियम अराउंड इलेक्ट्रिक वायर. यामध्ये काय केले? एक इलेक्ट्रिक वायर घेतली, त्यामधून स्मॉल आय एवढा करंट मी पाठवला. Q इक्वल टू I स्क्वेअर RT एवढी हीट काय झाली? त्या वायर मध्ये तयार झाली. सराउंडिंगचे मीडियम कुठलं आहे? हॉट एअर. आता हॉट एअर म्हणजे काय असते? हॉट एअर मीन्स काय असते? त्याचे गॅस मॉलिक्युल्स असतात ते काय असतात? एकदम लाईट वेट असतात. लक्षात? एकदम काय असतात? लाईट वेट असतात.
लाईट वेट असतात त्यामुळे ते तिकडे लांब लांब पसरलेले असतात. मग ज्यावेळी ह्या वायरमध्ये हीट तयार होईल त्यावेळी काय होईल, नाउ दिस जनरेटेड हीट विल नॉट बी टेकन बाय लो डेन्सिटी गॅस इमिजिएटली. म्हणजे ह्या वायरमध्ये तयार झालेली जी हीट आहे ती त्या हॉट एअर मधले जे मॉलिक्युल्स आहेत ते काय इमिजिएटली घेत नाही. त्यामुळे काय होतंय, आता मला सांगा त्या वायरचा टेम्परेचर काय होईल, वाढेल की नाही. आणि वायरचं टेम्परेचर वाढले की काय होईल, त्याचा रेजिस्टन्स पण आपोआप वाढणार आहे. मनातल्या मनात 10 वेळा हे वाक्य म्हणा, टेम्परेचर ऑफ वायर इन्क्रीजेस देन इट्स रेजिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस. का ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. हॉट एअर मध्ये लक्षात आलं काय होतंय, सेम केस आहे, मगाची सारखीच आहे. मग इथं प्रिन्सिपल मध्ये मी काय म्हणलेलं आहे की द चेंज इन कंडक्टिव्हिटी ऑफ द मीडियम विल चेंज द रेजिस्टन्स ऑफ इलेक्ट्रिक वायर and change in resistance of electric wire will find the pressure of the medium. This is the working principle of Pirani gauge. म्हणजे वायरचं टेम्परेचर समजा कोल्ड एअर आहे, कोल्ड एअर मध्ये काय झालं, वायरचं टेम्परेचर काय झालं, कमी झालं. वायरचं टेम्परेचर कमी झालं तर रेजिस्टन्स पण काय झाला, आपोआप कमी झाला. आणि त्या कमी झालेल्या रेजिस्टन्स वरून तुम्ही काय करताय, प्रेशरची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय. तसंच हॉट एअर मध्ये पण बघा काय आहे, वायरचं टेम्परेचर वाढलं त्यामुळे रेजिस्टन्स वाढला आणि ह्या वाढलेल्या रेजिस्टन्स वरून काय केलं तुम्ही, प्रेशरची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ठीक आहे. आता अजून एक पॉइंट आहे यामध्ये की बिफोर एक्सप्लेनिंग पिरानी गेज आय विल एक्सप्लेन व्हेटस्टोन ड्रिल्स. आता हा पिरानी गेज समजून घेण्या अगोदर एक छोटासा इलेक्ट्रिकलचा कन्सेप्ट आहे तो तुम्हाला समजून घेतला पाहिजे. तो काय आहे, पिरानी गेज त्याला म्हटलं जातं. आता बघा याच्यात दिसेल तुम्हाला, हा काय आहे, व्हेटस्टोन ब्रिज आहे. बघा किती रेजिस्टर दिसतात तुम्हाला, ए बी सी डी 4 रेजिस्टन्स आहेत. जी काय आहे, गॅल्व्हनोमीटर आहे. ई काय आहे, बॅटरी सप्लाय आहे. आता हा स्मॉल बी ला काय केलेला आहे, आता बाण दाखवलेला आहे, म्हणजेच काय आहे, हा व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. आता बघा जर समजा तुम्ही पॉवर सप्लाय ऑन केला कॅपिटल ई, जर समजा ह्या बॅटरीनं कनेक्शन इथं दिलं, पॉवर सप्लाय ऑन केला तर काय दिसेल तुम्हाला, काय दिसेल, ह्या गॅल्व्हनोमीटर तुम्हाला काहीतरी करंट दाखवेल. 1 मिली एम्पियर 2 मिली एम्पियर 3 मिली एम्पियर अशा पद्धतीने काय दाखवतो, तो करंट दाखवतो. आलं लक्षात. मग तुम्ही हळूहळू काय करायचं, हा बी हा व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे, हा असा ऍडजस्ट करायचा. बघा हा बी असा ऍडजस्ट करायचा, रेजिस्टन्स बी ह्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू अशी ऍडजस्ट करायची की ह्या गॅल्व्हनोमीटरने किती रीडिंग दाखवलं पाहिजे, काम दाखवलं पाहिजे, 0. मग ज्यावेळी हा गॅल्व्हनोमीटर 0 करंट दाखवतो त्यावेळी आपण काय म्हणतो, त्या पोझिशनला नल पोझिशन म्हणतो. 12th सायन्स मध्ये शिकलो आपण नल पोझिशन. मग अशा नल पोझिशन मध्ये हा ए रेजिस्टन्स भागिले हा बी रेजिस्टन्स, ए अपॉन बी इक्वल टू हा सी रेजिस्टन्स डिवाइड बाय डी रेजिस्टन्स. ह्या नल पोझिशनला आपला कुठला फॉर्म्युला मिळतो, ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी. म्हणजेच आता तुम्हाला लक्षात आलं असेल की जर समजा तुम्हाला ह्या बी ची व्हॅल्यू माहिती आहे, सी ची व्हॅल्यू माहिती आहे, डी ची व्हॅल्यू माहिती आहे आणि तुम्हाला ए ची व्हॅल्यू माहित नाही, तर तुम्ही ए ची व्हॅल्यू काढू शकता का नाही, ह्या नल डिफ्लेक्शन मेथडनं काढू शकता का नाही. 12th सायन्स मध्ये तुम्ही केलाय का एक्सपेरिमेंट, हा 11th वर 10th मध्ये सांगितलं तुम्हाला, आलं का लक्षात. तसंच या पिरानी गेज मध्ये पण काय केलं जाते, आपण व्हेटस्टोन ब्रिज वापरतोय. म्हणजेच
वी आर चेंजिंग वन ऑफ द सराउंडिंग मीडियम ऑफ द रेजिस्टन्स. यातला हा जो ए हा रेजिस्टन्स आहे त्याचं काय करायचं, सराउंडिंगचं मीडियम चेंज करायचं. ते बघणार आहे तो आपला लास्ट पार्ट असणार. बघा हा पिरानी गेज आहे. काय केलेलं आहे होतं पिरानी गेज मध्ये, हा वेटस्टोन ब्रिज घेतला, ठीक आहे, हा पॉवर सप्लाय घेतला, ठीक आहे. आता या वेटस्टोन ब्रिज मध्ये ए जो रेजिस्टन्स दाखवला आहे यामध्ये काय घेतली, प्लॅटिनमची फिलामेंट घेतली, मुद्दाम प्लॅटिनमची फिलामेंट घेतली आणि हा इथे एक चेंबर तयार केला. आणि ह्या चेंबरला काय म्हणायचं, या चेंबरला काय म्हणणार तुम्ही, पिरानी गेज चेंबर, ठीक आहे. हा गॅल्व्हनोमीटर इथे कनेक्ट केलेला आहे. आता डिस्क्रिप्शन बघूया आपण. आता तुम्ही म्हणाल की सर पिरानी गेज वरची जो नोट आली लिहायला तर आम्ही किती लिहायचं, हा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल. जर समजा 6 मार्काला जो प्रश्न पडला तुम्हाला की पिरानी गेज, राईट नोट ऑन पिरानी गेज किंवा एक्सप्लेन पिरानी गेज, त्यावेळी तुम्ही किती लिहायचे, फक्त हे एकच पान लिहायचंय, लक्षात ठेवा. हे जे 5 नंबरचं एक पान आहे ना तेच लिहायचंय. आणि तुम्हाला जर वाटलं तर त्याची ऍप्लिकेशन आणि ऍडव्हान्टेजेस लिहिली तरी तुम्ही चालतील. बघा तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आल्यावर तुम्ही हे पहिलं मार्कचं लिहित बसायचं नाही, हे तुम्हाला माहितीसाठी दिलेलं आहे. फक्त एक्झाम मध्ये तुम्ही काय करणार की पिरानी गेजची डायग्राम, हे ऑपरेशन आणि याचे ऍप्लिकेशन, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेजेस एवढंच लिहायचंय किंवा लिमिटेशन्स. आलं लक्षात. पेज नंबर 5 आणि 6 लक्षात ठेवा, नाही तर पहिल्यापासून सगळं लिहित बसाल, तसं करायचं नाही. आज जे महाभाग ऍबसेंट असतील त्यांना पण ही गोष्ट तुम्ही समजून सांगा, ठीक आहे. बघा काय केलेले आहे या पिरानी गेजला, बी हा व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे, सी हा नॉन रेजिस्टन्स आहे, डी हा नॉन रेजिस्टन्स आहे, जी गॅल्व्हनोमीटर आहे. ए मध्ये काय केले, ह्या आर्म मध्ये रेजिस्टन्सच्या ऐवजी काय वापरली, प्लॅटिनम फिलामेंट वापरली आणि इथे एक चेंबर तयार केला असा, ज्यामध्ये आपण गॅस काय करणार आहे, फिलअप करणार आहे आणि त्या गॅसचा आपण प्रेशर मोजण्याचा प्रयत्न करणार आहे. ते कसं ते आपण बघूया. बघा पिरानी गेज चेंबर इंक्लुझिव्ह प्लॅटिनम फिलामेंट. पिरानी गेज चेंबर मध्ये काय असते, प्लॅटिनम फिलामेंट असते. दिसली काही फिलामेंट, ही झाली प्लॅटिनम फिलामेंट. म्हणजे पिरानी गेज काय करते, प्लॅटिनम फिलामेंट एन्क्लोज करते. आता ऑपरेशन, पहिल्यांदा काय करायचं, हा वेटस्टोन ब्रिज आहे तो काय करायचा, इनिशियली ऑन करा, पॉवर ऑन द वेटस्टोन ब्रिज. त्यामुळे काय होईल, सम करंट विल पास थ्रू द गॅल्व्हनोमीटर. त्या गॅल्व्हनोमीटर मधून काय होईल, थोडासा काहीतरी करंट जाईल, ठीक आहे. आता इनिशियली डू नॉट सेंड एनी गॅस और डू नॉट अप्लाय प्रेशर टू पिरानी गॅस चेंबर. आता बघा इनिशियली पॉवर सप्लाय ऑन केला आहे, ह्या गॅल्व्हनोमीटर मधून करंट जायला लागलाय. त्यावेळी काय करायचं तुम्ही, हा जो चेंबर आहे पिरानी गेजचा, ह्यातनं कुठलाही गॅस काय करायचा आहे, सोडायचा नाही, ठीक आहे. डू नॉट सप्लाय एनी गॅस. मग त्यामुळे काय होईल, सो व्हॉट एव्हर ऍटमॉस्फिअर नियर बी सी डी सेम ऍटमॉस्फिअर विल एक्झिस्ट नियर ए. म्हणजे ह्या बी शेजारी ऍटमॉस्फिअर आहे, सी शेजारी ऍटमॉस्फिअर आहे, डी शेजारी आहे. हे काय सिंपल एअर आहे, बी शेजारी, सी शेजारी आणि डी शेजारी. म्हणजे बी शेजारी ऍटमॉस्फिअर आहे, सी शेजारी ऍटमॉस्फिअर आहे, डी शेजारी ऍटमॉस्फिअर आहे. तेच ऍटमॉस्फिअर काय असं पुढे कशा असणार आहे, की प्लॅटिनमची फिलामेंट आहे त्याच्यासोबत तेच ऍटमॉस्फिअर असणार. नाउ ऍडजस्ट द व्हॅल्यू ऑफ बी इन सच अ वे दॅट, काय झालंय, गॅल्व्हनोमीटरने काय ते करून दाखवलंय. त्यामुळे आता काय करा, त्या बी ची व्हॅल्यू अशी काही ते ऍडजस्ट करा की ह्या गॅल्व्हनोमीटरने 0 रीडिंग दाखवलं पाहिजे. मग कशाची, कुठल्या तरी व्हॅल्यूला, बीच्या एका व्हॅल्यूला गॅल्व्हनोमीटर 0 रीडिंग दाखवल, 0 करंट दाखवल, त्यावेळी काय म्हणतो आपण, वेटस्टोन ब्रिज तुमचा बॅलन्स कंडिशनला आला किंवा नल पोझिशनला आला. त्यावेळी कुठला फॉर्म्युला आपण वापरू शकतो, A/B = C/D, ठीक आहे. हा एक सोडून पहिला पार्ट. सेकंड पार्ट मध्ये काय करायचं बघा. इन सेकंड केस we have to supply the gas whose pressure is to be determined connected to the Pirani gas chamber. ज्या अननोन गॅसचं प्रेशर तुम्हाला मोजायचं आहे, तो गॅस काय करा, आता ह्या चेंबर मध्ये लॉग वायरच्या साहाय्याने इथनं सप्लाय करा, सोडा. काय होईल त्यामुळे,
बिकॉज ऑफ दॅट गॅस, म्हणजे इथं हा जो आपण सोडलेला जो गॅस आहे, सेंड केलेला गॅस आहे, त्यामुळे काय होईल, द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स विल गेट चेंज. ह्या ज्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती काय होईल, चेंज होईल. कशी काय चेंज होईल, कशी चेंज होईल बघा. रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय होईल, इथं हा गॅस सेंड केल्यामुळे काय होईल, चेंज होईल. त्यामुळे वेटस्टोन ब्रिज कसा होईल, हा फॉर्म्युला काय होईल, अनबॅलन्स्ड होईल. ब्रिज काय होईल, अनबॅलन्स्ड होईल. A upon B equal to C upon D. ब्रिज विल गेट अनबॅलन्स्ड. आणि एकदा का ब्रिज अनबॅलन्स झाला, इन्स्टेड ऑफ 0 गॅलनोमीटर सो अदर व्हॅल्यू ऑफ करंट. म्हणजेच गॅलनोमीटर आता 0 रिडिंगच्या ऐवजी दुसरं कुठलं तरी रिडिंग दाखवायला लागेल का, तर करंट व्हायला लागला. का करंट व्हायला लागला हो या गॅलनोमीटर मधून, आणि इतर रेजिस्टन्स चेंज झाला. इतर रेजिस्टन्स का चेंज झाला, का चेंज झाला इतर रेजिस्टन्स. इथं कोल्ड एअर असेल तर काय झालं असतं, कोल्ड एअर असती, समजा मी कोल्ड एअर पाठवली, कोल्ड एअर पाठवली, इलेक्ट्रिक करंट वाहतोय, कोल्ड एअर पाठवली, त्यामुळे काय झालं, ही वायर काय झाली, हीट झाली. आणि हीट झालेली वायर जी आहे, कोल्ड एअर असल्यामुळे सगळं टेम्परेचर त्या वायरचं शोषलं गेलं, उष्णता शोषली गेली. त्यामुळे वायरचं टेम्परेचर काय झालं, आपोआप कमी झालं. वायरचं टेम्परेचर कमी झालं की काय झालं, रेजिस्टर कमी झाला. आणि रेजिस्टन्स कमी झाला की तुमचा हा ब्रिज काय झाला, अनबॅलन्स झाला. सेकंड केस मध्ये रेजिस्टन्स कमी झाला. मग आता ब्रिज झाला अनबॅलन्स, गॅलनोमीटर वायर बंद व्हायला लागला करंट. अशा वेळी पुन्हा तुम्ही काय करायचं, या बी ची व्हॅल्यू पुन्हा अशी ऍडजस्ट करायची की गॅलनोमीटर मधनं करंट आता 0 झाला पाहिजे. लक्षात, म्हणजे काय होईल, तुमचा ब्रिज पुन्हा पहिल्या इनिशियल कंडिशनला येईल, A upon B equal to C upon D आहे. मग आता तुम्हाला माहिती काय होणार, फक्त B ची व्हॅल्यू माहिती आहे, C ची व्हॅल्यू माहिती आहे, D ची व्हॅल्यू माहिती आहे. तुम्हाला माहिती कुठली व्हॅल्यू नाहीये, A ची व्हॅल्यू माहिती नाहीये. मग A ची व्हॅल्यू माहित नाही म्हणल्यावर काय होईल, A ची व्हॅल्यू माहित नसल्यावर काय होईल, मला A ची व्हॅल्यू काढता येईल की नाही, लक्षात. A ची व्हॅल्यू तुम्हाला काय ते काढता येऊ शकते. कुठल्या फॉर्म्युलाने, या फॉर्म्युला काढू शकते. बघा आता तुम्हाला BCD या तिन्ही क्वांटिटी माहिती आहे, CD माहिती आहे, B माहिती आहे, C माहिती आहे, D माहिती आहे. A काढता येईल की नाही, आणि गुणोत्तर आहे स्पेशली. म्हणजे नाउ आफ्टर कॅलिब्रेटिंग द रेजिस्टन्स व्हॅल्यू A इन टर्म्स ऑफ प्रेशर, म्हणजेच रेजिस्टन्स A ची व्हॅल्यू काय करायची, प्रेशरच्या टर्म मध्ये आपल्याला काय करता येईल, कॅलिब्रेट करता येईल. आणि ह्या कॅलिब्रेट केलेल्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू मुळे किंवा ह्या A च्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू मुळे तुम्हाला गॅसचं त्या प्रेशर फाइंड आउट करता येईल. बघा मला काय करायचंय, फक्त हा A हा रेजिस्टन्स कितीने चेंज झाला फाइंड आउट करायचंय, लक्षात. त्यामुळे मला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे, अप्लाय केलेल्या प्रेशरची व्हॅल्यू मिळणार. स्केल काय करायचं, कॅलिब्रेट करायला लागतं. तसंच इफ वी आर सेंडिंग गॅस ऑफ हायर प्रेशर, रेजिस्टन्स ऑफ वायर विल बी लेस. बघा जर समजा हायर प्रेशरचा गॅस सोडला, हायर प्रेशरचा गॅस म्हणजे कुठला गॅस, कोल्ड एअर समजा जर तुम्ही त्या मध्ये रानिंग गेज मध्ये सोडली तर काय होईल, व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स काय होईल, ही कमी होईल. कमी झाल्यामुळे ब्रिज काय होईल, बॅलन्स होईल. आणि ही जी कमी झालेली व्हॅल्यू आहे हीच काय करायची, तुम्हाला प्रेशर मध्ये कॅलिब्रेट करायची आहे. लक्षात. जर समजा लो प्रेशरचा गॅस सोडला किंवा लो कंडक्टिव्हिटीचा गॅस सोडला, काय होईल, रेजिस्टन्स ऑफ वायर काय होईल, वाढेल. लो कंडक्टिव्हिटी गॅस किंवा लो डेन्सिटी गॅस म्हणजे कुठलं, लो प्रेशर गॅस म्हणजे काय, हॉट एअर. हॉट एअर समजा सोडली या पिरामिड गेज मध्ये तर काय होईल, हा रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय होईल, वाढेल. आणि ही वाढलेली रेजिस्टन्सची व्हॅल्यू वरून तुम्हाला काय करता येईल, प्रेशर काढता येईल कॅलिब्रेटेड स्केलच्या सहाय्याने. कॅलिब्रेटेड स्केल पण सिंपल असते. काय केलं जातं कॅलिब्रेटेड स्केल मध्ये, एक रेषा आखा, एका साईडला काय केलं जातं, प्रेशरच्या व्हॅल्यू टाकल्या जातात
आणि दुसऱ्या साईडला काय असतात, त्याच लाईनच्या काय असतात रेजिस्टन्स व्हॅल्यू असतात. म्हणजेच समजा 10 ओम रेजिस्टर आहे, किती प्रेशर आहे 1 टॉर्क. 20 ओम रेजिस्टर आहे, किती प्रेशर आहे 2 टॉर्क. 30 ओम रेजिस्टन्स आहे, किती प्रेशर आहे 0.1 टॉर्क. अशा पद्धतीने एक स्केल कॅलिब्रेट केला जातो. मग ऍप्लिकेशन काय या पेराने घ्यायचं, मेजर लो व्हॅक्यूम अँड अल्ट्रा हाय व्हॅक्यूम. तुम्ही लो व्हॅक्यूम पण मोजू शकता आणि अल्ट्रा हाय व्हॅक्यूम म्हणजे 10⁻⁷ टॉर्क असलेला व्हॅक्यूम मोजू शकता. ऍडव्हान्टेजेस काय आहे त्याचे, हे लेस एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजे स्वस्त आहे. इट गिव्स ॲक्युरेट रिझल्ट, ते ॲक्युरेट रिझल्ट देते. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय ऍडव्हान्टेज, वी कॅन सप्लाय गॅस फ्रॉम लॉंग डिस्टन्स. बघा इथून समजा एका खोलीत आपल्याला घेतला तिथनं वायर कनेक्ट केली, दुसऱ्या खोलीत तुम्ही गेला आणि तिथनं जर गॅस सप्लाय केला तर चालू शकतोय. लक्षात, म्हणजे वी कॅन सप्लाय गॅस फ्रॉम लॉंग डिस्टन्स. आता लिमिटेशन काय आहे, आता इथं काय वेटस्टोन ब्रिज आहे. आता वेटस्टोन ब्रिज म्हणल्यावर काय आली काय इलेक्ट्रिसिटी, म्हणजे सीट रिक्वायर्स इलेक्ट्रिसिटी. तसंच इट मस्ट बी चेक्ड फ्रिक्वेंटली आणि नेहमी चेक करायला लागतं. कारण का पहिल्या फायनल तुम्हाला काय म्हणते यातनं नक्की बाबा गॅस मी सेंड केला तो पोहोचतोय का, हे फ्रिक्वेंटली तुम्हाला काय करावं लागेल, चेक करावं, म्हणजे बघावं लागेल, चेक करावं लागेल. आणि दुसरं काय शेवटचा महत्वाचा मुद्दा लिमिटेशनचा, डिफरंट गॅसेस हॅव डिफरंट कॅलिब्रेटेड स्केल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतील त्यांच्यासाठी वेगवेगळे कॅलिब्रेटेड स्केल असतील. म्हणजे कार्बन डायऑक्साइड सोडला त्याच्यासाठी वेगळं स्केल आहे. तसंच नायट्रोजन सोडला त्याच्यासाठी वेगळं स्केल लागेल, हायड्रोजन गॅस सोडला त्याच्यासाठी वेगळं स्केल लागेल, कॅलिब्रेटेड स्केल. एकच स्केल सगळ्यांना वापरू शकत नाही. म्हणजे हे 5 नंबर आणि 6 नंबर बघा, आज दुपारी तुम्हाला ही सगळी नोट मी काय करतो, अपलोड करतो आपल्या व्हॉट्सअपला. फक्त लक्षात कुठले पाठ कुठलं करायचं तुम्हाला, हे 5 नंबर आणि 6 नंबरचं काम काय केलं पाहिजे. या इथे बघा, पॉवर सप्लाय दिला इनिशियली, पॉवर सप्लाय दिला, वेस्टर्न ब्रिज ऑन केला, BCD A कुठलाही गॅसचं कनेक्शन इथं दिलं नाही. लक्षात, इनिशियली पहिलं काम काय केलं, कुठल्याही गॅसचं कनेक्शन द्यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट पॉवर सप्लाय ऑन करायचा. त्यावेळी गॅलनमीटर मधनं करंट वाहिली, गॅलनमीटर मधनं करंट वाहिल्यानंतर त्या B ची व्हॅल्यू अशी ऍडजस्ट करायची की गॅलनमीटरनं 0 रीडिंग दाखवलं पाहिजे. दाखवलं गॅलनमीटरनं 0 रीडिंग, त्यावेळी फॉर्म्युला A/B = C/D. गॅलनमीटर काय असेल, नल पोझिशनला आला असेल. ठीक आहे, आता इथं थांबायचं. ठीक, पहिली केस झाली. तर दुसऱ्या केस मध्ये काय करणार, गॅस काय करायचा, सोडायचा सप्लाय गॅस. बघा या दुसऱ्या केस मध्ये गॅस सोडला चेंबरला, सोडल्यानंतर काय करणार, तुमचं काम पॉवर सप्लाय ऑन करायचा. पॉवर सप्लाय ऑन केल्यामुळे काय होईल, ते ह्या आर्म मधून पण इलेक्ट्रिक करंट जायचं नाही. अलग लक्षात, या आर्म मधून इलेक्ट्रिक करंट जाईल. अगोदर गॅस सोडला, इथं इलेक्ट्रिक करंट गेला, इलेक्ट्रिक वायर काय झाली, हीट झाली. हीट झाल्यानंतर कोल्ड एअर आहे असं समजूया, उष्णता शोषून घेतली, त्यामुळे वायरचं टेम्परेचर झालं कमी. वायरचं टेम्परेचर कमी झालं, वायरचं टेम्परेचर कमी झाल्यामुळे काय झालं, ब्रिज काय झाला, अनबॅलन्स झाला. आणि ब्रिज एकदा अनबॅलन्स झाला की काय झालं, गॅलनमीटर मधनं करंट व्हायला लागला. लक्षात, पॉवर सप्लाय गॅस सोडला, पॉवर सप्लाय ऑन केला, काही काही करंट या एरियामध्ये वाहिला, वायर हीट झाली, वातावरण कोल्ड असल्यामुळे वायर टेम्परेचर कमी झालं. टेम्परेचर कमी झाल्यामुळे रेझिस्टन्स काय झाला, कमी झाला. त्यामुळे ब्रिज काय झाला, अनबॅलन्स झाला. गॅलनमीटरनं करंट दाखवायला सुरुवात केली. आता दुसरा पार्ट थांबायचं. आता तिसऱ्या पार्ट मध्ये काय करायचं, पुन्हा ह्या B ची व्हॅल्यू अशी ऍडजस्ट करायची की गॅलनमीटरनं 0 रीडिंग दाखवलं पाहिजे, नल डिप्लेशन दाखवलं पाहिजे.
ठीक आहे. गॅल्व्हनोमीटर 0 रीडिंग दाखवलं त्या व्हॅल्यूला बीच्या, ती बीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. सी आणि डी तर तुम्हाला नोन्स आहे. ड्रायला अननोन कोण ए, म्हणजे हा बदललेला रेझिस्टन्सची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची, ह्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने काढायची आहे. लक्षात, ती ए ची व्हॅल्यू काढली तुम्ही, बदललेली ए ची व्हॅल्यू, आणि हीच बदललेली ए ची म्हणजे रेझिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे ती प्रेशर मध्ये काय आहे, कॅलिब्रेट केलेली आहे. त्यामुळं इथं कितीने रेझिस्टन्स बदलला तर इथं किती प्रेशर असेल तुम्हाला त्या कॅल्क्युलेशन स्केलला इझिली फाइंड आउट करता येते. अतिशय सिंपल वर्किंग आहे. 5 आणि 6 नंबर फक्त लक्षात ठेवा एक्झाम मध्ये पाठच करायचं 5 आणि 6 नंबरचं पेज. बाकी पहिली 4 पानं पाठ करत बसू नका. हे सगळं करत बसायला तुम्हाला माहितीसाठी दिलेलं आहे. नाहीतर डायरेक्ट मी जर समजा तुम्हाला हे शिकवायला लागलं असेल तर तुमच्या डोक्यावर गेलं असतं ते. ठीक आहे, समजलं का? काही शंका? आणि हे बघा आज मी हे शिकवलेलं आहे तर याची नोट तुम्हाला तुमची पालक सभा आहे बहुतेक, त्यामुळे मी दुपारपर्यंत हे पाठवून देतो. पालक सभा झाल्यानंतर निवांत वाचाल मी. आलं लक्षात? 5 आणि 6 नंबरचं पान पाठच झालं पाहिजे, लक्षात ठेवा. कारण फिजिक्स मध्ये असं आहे की लगेच तुमच्या गोष्टी या लक्षात येणार नाही. आलं का लक्षात? त्यामुळे काही गोष्टी या तुम्हाला काय करायला लागणार आहे, अगोदरच ऑलरेडी सतत वाचावं लागणार आहे. त्यावेळी कुठेतरी तुमचं लक्षात येईल तर काय कोण कोण नव्हतं मला वाटतं, गेल्या वेळी इथं ते नव्हतं मला वाटतं लेक्चरला. इथे प्रेझेंटिंग मध्ये मला दिसतो कोण कोण आहे कोण कोण नाहीये. लेक्चर बंद करत चालू नका. मला वाटतं गेल्या वेळी पेटेंट प्रोसेसचं लेक्चर घेतलेलं मी. ठीक आहे, तर मला वाटतंय आता कंटेंट बऱ्यापैकी समजलं असेल तुम्हाला. उद्या मला वाटते उद्या काय आपलं लेक्चर नाही, बहुतेक पुढच्या आठवड्यात आपलं लेक्चर भेटेल. त्यावेळी आपण काय बघूया, थर्मोकपल गेज बघूया. पण थर्मोकपल गेज पण अतिशय सिंपल आहे, ह्याच्यासारखाच आहे. अलग लक्षात, कारण हा तुम्हाला समजलं तर थर्मोकपल गेज पण लगेच समजेल. कारण बघितलं तुम्ही की थर्मल कंडक्टिव्हिटी आहे इलेक्ट्रिकल वायर शेजारी जे मीडियम आहे त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी त्या मीडियम वरती सगळे डिपेंड आहे. हे आर्टिकल पुन्हा 5 ते 6 वेळा वाचून काढा व्हॉट्सअपला पाठवल्यानंतर. त्याची नोट्स काय काढायची तुम्हाला गरज नाही, कारण 5 नंबरचं पान आणि 6 नंबरचं पान आहे तसं पाठ करा फक्त डायग्राम सहित. मी पुन्हा सांगतोय 5 नंबर आणि 6 नंबर पान ते सगळं करत बसायला एक्झामच्या वेळी लक्षात राहत नाही तुमच्या, सगळंच पाठ करत बसाल. ठीक आहे, आय थिंक मला वाटतंय आपण थांबावं आता. हॅव अ गुड डे टू ऑल.